संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या तपोवनाची चर्चा आहे तर त्या नाशिक शहरातील तपोवनामध्ये आज आम्ही आहोत आणि सत्यशोधक बहुजन आघाडीची दुपारी मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर या देशातला जल जंगल जमीन ही वाचली पाहिजे. जर निसर्ग वाचला तर माणूस वाचेल. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाची जी तोडफोड चालू आहे, निसर्गाला ओरबाडून त्या सगळ्या जल जंगल जमीन ही भांडवलदारांच्या खिशात घालण्याचं जे शासनाचं कारस्थान आहे तर त्या कॉर्पोरेट भांडवलदारांच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनच भूमिका राहिलेली आहे आणि आज आम्ही त्या भूमिकेला उजागर करत आज आम्ही तपोवनामध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की झाडं जर वाचली तर माणूस वाचणार आहे. त्यामुळं ही वृक्षतोड थांबली पाहिजे आणि महानगरपालिकेने ही वृक्षतोड करण्याचं ठरवलेलं आहे. तर ती वृक्षतोड आणि साधूंसाठी निवासस्थान दुसऱ्या जागेमध्ये निर्माण करावं. परंतु ही जी जागा आहे, जे असं म्हटलं जातं की रामाचं निवासस्थान या ठिकाणी राहिलेलं आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे या देशातलं आताचं जे भाजप सरकार आहे तर त्या भाजप सरकारला खऱ्या अर्थानं रामाशी सुद्धा काही देणं घेणं राहिलेलं नाही. हे सरकार केवळ निव्वळ भांडवलदारांची बाजू घेणारं आणि पैसेवाल्यांची बाजू घेणारं सरकार आहे, हेच आपल्याला यातून दिसत आहे. आणि हे आंदोलन ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांनी सुरू केलं त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की सिनेसृष्टीतील अनेक कलावंत, साहित्यिक, कार्यकर्ते या सगळ्यांचं पाठबळ या आंदोलनाला मिळत असताना आपल्याला दिसत आहे. सचिन गोस्वामी सारखे जे दिग्दर्शक आहेत तर त्या दिग्दर्शकांनी सुद्धा एक चांगली भूमिका घेतली आणि त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं की ज्या तपोवनामध्ये श्रीराम राहिले होते तर राहुट्या करून राहिले, तर त्याच तपोवनामध्ये आता जर जे साधू येणार आहेत तर त्या साधूंना राहण्यासाठी तात्पुरत्या राहुट्या उभ्या करा ना तुम्ही. त्यासाठी वृक्षांची कत्तल कशासाठी करता? आणि त्यानंतर आपल्याला दिसतं की वृक्ष संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करीत असलेले प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं वृक्ष संवर्धनाचं काम ते अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. स्वतः अनेक ठिकाणी वृक्ष लावत आहेत आणि वृक्षाच्या संवर्धनासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत. आणि संपूर्ण हिंदी, मराठी आणि टॉलिवूडमध्ये असे प्रसिद्ध अभिनेते आहेत सयाजी शिंदे, अतिशय संवेदनशील कलावंत आहेत. त्यांनी सुद्धा काल या ठिकाणी तपोवनात येऊन एक सकारात्मक भूमिका घेतली आणि सांगितलं की तुम्ही एक झाड माराल तर एक झाड तोडण्यासाठी आम्हाला 100 माणसाला मरावं लागलं तरी चालेल. एवढी आक्रमक भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने चळवळीतील कार्यकर्ते म्हणून, सर्वसामान्य नागरिक म्हणून सयाजी दादा शिंदे असतील, त्यानंतर या सगळ्या भूमिका घेणाऱ्या कलावंतांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही यासाठीच आज या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण जर पाहिलं तर ही एक घटना नाही. आज संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जल जंगल अशी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तर ती सगळी नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करायची आणि ह्या ज्या सगळ्या जागा आहेत तर त्या सगळ्या जागा अदानी आणि अंबानींना द्यायच्या, असं ह्या संपूर्ण देशभरामध्ये चालू आहे. आपल्याला सुरजागडचं माहीत असेल, सुरजागडचं खनिज संपत्ती त्या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून राहत असलेल्या आदिवासींना त्यांच्या निवासस्थानापासून दूर करण्याचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी खाणी निर्माण करायच्यात म्हणून त्या ठिकाणचं संपूर्ण जंगल हे अदानीसारख्या कॉर्पोरेट भांडवलदाराला दिलेलं आपल्याला दिसतं. आणि संपूर्ण देशामध्ये तशीच परिस्थिती आहे. हे सरकार नाममात्र सरकार आहे. हे सरकार चालवतोय कोण? तर हे सरकार अदानी आणि अंबानी चालवतो आणि ह्यांना या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जमीन पाहिजे ती जमीन सरकार जसं तसं आंदोलन देत असताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी सुद्धा तात्पुरतं सांगितलं जातं होतं की राहुट्या बांधायच्यात, परंतु काल सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर आणलं त्याच्यातून, माहिती अधिकारातून आणि माहिती उघड आली की या ठिकाणी सुद्धा त्यांना नंतर व्यवसाय होईल असं या ठिकाणी त्यांना निर्माण करायचं आहे आणि ही पूर्ण जागा व्यवसायासाठी वापरायची आहे. याच्यातूनच सर्वसामान्य माणसांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय जनता पार्टीला खरोखरच श्रीरामाविषयी प्रेम आहे, हिंदू धर्माविषयी प्रेम आहे का ह्यांना फक्त पैसे आणि भांडवलदारांविषयी प्रेम आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आज या ठिकाणी
आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणी तपोवनामध्ये आलेलो आहोत आणि या तपोवनामध्ये आल्यानंतर या प्रत्येक झाडं जे आहेत या झाडावरती खुणा केलेल्या आहेत. जे 1800 झाडं तोडायचं महापालिकेने ठरवलेलं आहे तर त्या प्रत्येक झाडावरती असं स्टिकर लावलेलं आहे, मला माराल तर तुम्ही सुद्धा माराल. हे खरंच आहे. आज आपण पाहतो की प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाचा समतोल ढासळलेला आपल्याला दिसतो. म्हणजे पूर्वी जे ऋतू असायचे तर ते ऋतू एकमेकांमध्ये एवढे मिक्स झालेले आहेत की कधी उन्हाळा आहे, कधी पावसाळा आहे आणि कधी थंडी आहे. तर हे आपल्याला समजत सुद्धा नाही. एकाच दिवशी तिन्ही ऋतू आपल्याला असलेले दिसतात. त्यानंतर जर आपण दिल्लीतलं जर तापमान पाहिलं तर दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पोल्युशन झालेलं आहे आणि दिल्लीमध्ये युद्ध पातळीवरती त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बाहेरची माणसं जर दिल्लीमध्ये गेली तर एका दिवसात आजारी पडतात. एवढं भयंकर पोल्युशन आज दिल्लीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि अशा सगळ्या कालखंडामध्ये माणसांना सुरक्षितरित्या श्वास घ्यायचा असेल, जिवंत राहायचं असेल तर हे सगळं निसर्ग टिकला पाहिजे, ही सृष्टी टिकली पाहिजे आणि ती जर टिकायची असेल तर झाडं वाचवली पाहिजे. म्हणून ही झाडं वाचवण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरण रक्षणासाठी सत्यशोधक बहुजन आघाडीची सुद्धा भूमिका आहे आणि म्हणून आज या लाईव्हच्या निमित्ताने आम्ही जाहीर करतो की सत्यशोधक बहुजन आघाडी जिल्ह्यातले कार्यकर्ते तर या वृक्ष संवर्धनासाठी, वृक्ष वाचवण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी आहेतच. परंतु जर महापालिकेने आणि महाराष्ट्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर सत्यशोधक बहुजन आघाडीचे संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते या ठिकाणी वृक्ष वाचवण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशारा आम्ही या तपोवनातूनच महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला देतो आणि त्यामुळं ही झाडं वाचवणे हे आमच्या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हेच या लाईव्हच्या निमित्तानं सांगू इच्छित आहे. हे बघा अशी झाडं आहेत. हा सगळा परिसर आहे तपोवनाचा. खरं तर आम्हाला मीटिंग झाल्यानंतर रात्र झाली, उशीर झाला. ठीक आहे सर.